आजपर्यंतच्या इतिहासात कुठल्याही मुख्यमंत्र्यांना ते सुचलं नाही किंवा करता आलं नाही। संपूर्ण भागातल्या प्रत्येक रुग्णासाठी त्याचा उपयोग होईल या भावनेने मी निस्वार्थपणे केलेले काम। त्यावेळी माझ्या डोक्यात एक क्लिक झालं की आपण वाढदिवसानिमित्त ॲम्ब्युलन्स हा उपक्रम राबवूया ह्या वर्षी। नुसतं माणसाला किंमत नसते, पदाला किंमत असते। बाळासाहेबांची शिकवण आहे 80% समाजकारण 20% राजकारण। पालकमंत्री महोदय प्रकाश आंबेडकर साहेब असतील, मान्य आमचे करवीरचे आमदार चंद्रपूर नरके साहेब असतील, तसेच राजेश क्षीरसागर साहेब असतील, हे मला 100% काम करण्याची संधी देतील हा मला ठाम विश्वास आहे। हे सगळं करत असताना त्याचं कौतुक करावं, त्याची परिस्थितीकडे बघावं किंवा त्याचं काय मला त्याची बुद्धी आहे माहीत नाही, परंतु समाजाचं मी काहीतरी देणं आहे अशी म्हणणारी माणसं विरळ आहेत। आणि त्या एवढ्या ह्याच्यात हे जे तिने आता उपक्रम केला आहे हे अतिशय त्याचं कौतुक या समाजात होईल। सागर जाधव या युवकानं एक वेगळा उपक्रम सादर केला आहे। गोरगरिबांसाठी त्यांनी मोफत रुग्णवाहिका सुरू केली आहे। वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी नेमका हा का उपक्रम सुरू केला, या पाठीमागचा नेमका हेतू काय होता आणि तो कसा उपक्रम साजरा केला जाणार आहे, गोरगरिबांसाठी हा उपक्रम कसा उपयोगी ठरणार आहे, त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमका काय आहे हा उपक्रम। मला आता जे काय महाराष्ट्रात कोणत्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला जातो हे काय मी सांगायला पाहिजे असं नाही। आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोय, समाजानं काहीतरी घेतलं पाहिजे, त्यापासून चांगलं त्याचा समाजाला फायदा झाला पाहिजे असं निस्वार्थ भावनेनं आपण कोणतंही काम करायचं हे माझ्या मनात माझी एक भावना आहे। मी गेल्या माझ्या वाढदिवसाला प्रति इंदुरकर महाराजांचं कीर्तन ठेवलं होतं। कीर्तनातनं लोकांचं समाजप्रबोधन चांगल्या पद्धतीनं होईल ह्या भावनेनं मी ते कीर्तन ठेवलं होतं। चालू वर्षी मला एक अनुभव आला, वाईट अनुभव आला की एक पुण्यामध्ये पेशंट होतं, पुण्यातनं पेशंट कोल्हापूरला आणायचं होतं जहांगीर हॉस्पिटलवरून। परिस्थिती फार बिकट होती, दवाखान्याला पैसा अफाट गेला होता, परिस्थिती हाताबाहेर होती, काय करायचं काय सुचत नव्हतं। त्या परिस्थितीमध्ये ते पेशंटची कोल्हापूरला शिफ्ट करायचं ठरलं। त्यावेळेला त्या ॲम्ब्युलन्सवाल्याने 20,000 रुपये भाडं सांगितलं, पुणे ते कोल्हापूर 20,000 रुपये भाडं सांगितल्यानंतर त्यांच्या पायकाची वाळू सरकली। आता पेशंट तरी न्यायचं काय करायचं, खाजगी गाडीतून तर नेऊ शकत नाही। त्यावेळेला त्यांनी ठरवलं की नाही ॲम्ब्युलन्स आपल्याला करायला पाहिजे। त्यांनी नाईलाजा तो काहीतरी उपलब्ध करून पैसे ॲम्ब्युलन्सचे भागवले, ॲम्ब्युलन्स कोल्हापुरामध्ये आणली। त्यावेळी माझ्या डोक्यात एक क्लिक झालं की आपण वाढदिवसानिमित्त ॲम्ब्युलन्स हा उपक्रम राबवूया ह्या वर्षी। कीर्तन वगैरे बाकीचे काही गोष्टी करण्यापेक्षा आपण ॲम्ब्युलन्स म्हणजे उपलब्ध करून द्या, म्हणजे जनतेच्या सेवेसाठी आणि निस्वार्थाने मोफत अशी निस्वार्थ भावनेन मोफत आपलं संपर्क कार्यालय वडेश्वर फाट्यावरती आहे, तिथं 24 तास ड्रायव्हर आणि गाडी तिथं उपलब्ध असणार। ह्या पंचकृषीतल्या नव्हे या संपूर्ण भागातल्या प्रत्येक रुग्णासाठी त्याचा उपयोग होईल या भावनेने मी निस्वार्थपणे केलेले काम आहे। एक भावना आहे, मी आमचे दैवत माननीय एकनाथजी शिंदे साहेब सेम झाल्यापासून किंवा साहेबांनी मला आशीर्वाद दिल्यापासून मी बऱ्याच लोकांचा प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला। माझ्यापर्यंत जो विषय येईल ते मी प्रामाणिकपणे साहेबांच्यापर्यंत न्यायचा, तिची सोडवणूक करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला। त्याचा गवगवा केला नाही, तिची जाहिरात केली नाही, त्याचं फोटो सेशन मी आयुष्यात कधी केलं नाही। काय काम केलं ते मान्य पालकमंत्री महोदयांनी तुम्हाला सगळ्यांना समोर सांगितलंच। मी प्रामाणिक भावनेनं काम करतोय, मोठे बरेच विषय मी साहेबांच्यापर्यंत पोचवायचे, त्यातूनच मी आरोग्याचं काम अतिशय निस्वार्थ भावनेनं चांगल्या पद्धतीने केलं। साहेब सीएम असतापैकी महाराष्ट्रात अतिशय चांगल्या पद्धतीनं मुख्यमंत्री सहायता निधी ही लोकांच्यापर्यंत पोचायला लागली। हे साहेबांचा फार मोठा संकल्प, फार म्हणजे त्यांच्या लोकांच्यासाठी काय ते करण्याची जिद्द मी त्यावेळेला साहेबांच्यात पाहिली। त्यावेळेला साहेबांनी मुख्यमंत्री सहायता निधी हा कक्ष स्थापन केल्यानंतर त्याला साहेबांनी एवढं भरभरून दिलं, आजपर्यंतच्या इतिहासात कुठल्याही मुख्यमंत्र्यांना ते सुचलं नाही किंवा करता आलं नाही, हे साहेबांनी करून दाखवलं। त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। कमीत कमी 450 ते 550 कोटी रुपये साहेबांनी 2.5 वर्षात फंड वाटला। ही बाब सोपी नाही। रुग्णांचा प्रश्न माझ्यापर्यंत यायचं, ते साहेबांच्यापर्यंत पोचवायचं, ते मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून ते पैसे मंजूर करायचे। समजा 8-10 लाख रुपये खर्च ज्यावेळी होतोय त्यावेळी परिस्थिती फार बिकट असते, त्यावेळेला त्या नातेवाईकांच्याकडनं आपण पत्र घ्यायचं, त्यावर सचिवांचा रिमार्क घ्यायचा, साहेबांची सही करायची आणि मग छोटे साहेबांना विशेष बाब म्हणून त्यांना विनंती करायची आणि ते विशेष बाब करून परत आम्ही त्यांना 1 लाख रुपये द्यायचे। असं आपण आपल्या सिद्धिविनायक ट्रस्ट असेल, शेकडो लोकांना मी सिद्धिविनायकच्या माध्यमातून सुद्धा मी प्रामाणिकपणे मदत केली।
यापुढची वाटचाल कशी असणार आहे, नेमकं काय असणार आहे निवडणुका तोंडावर? आजपर्यंत मी निस्वार्थ भावनेनंच आतापर्यंत काम करत आलो फक्त माझी एक भावना आहे, मला जर निगवे खालसा जिल्हा परिषदमध्ये जर काम करण्याची संधी जर मिळाली, कसं आहे नुसतं माणसाला किंमत नसते, पदाला किंमत असते, माणसाला काम करण्याचं एक साधन पाहिजे असते. प्लॅटफॉर्म जे म्हटलं जातोय तो इथं लागू होतोय. माणसाला प्लॅटफॉर्म पाहिजे काम करण्यासाठी. म्हणून फक्त माझी प्रामाणिक भावना की मला जर निगवे खालसा जिल्हा परिषदमध्ये जर काम करण्याची जर संधी मिळाली तर संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. मला 24 तास मी राजकारणच करतोय, समाजकारणच करतोय. बाळासाहेबांची शिकवण आहे 80% समाजकारण 20% राजकारण. तोच वसा आणि वारसा घेऊन पुढे चालले ते एकमेव हिंदुत्ववादी जर नेते असतील तर माननीय एकनाथजी शिंदे साहेब. त्यांचंही त्या पद्धतीनंच वाटचाल आहे. 80% समाजकारण 20% राजकारण. त्या पद्धतीवरच आम्ही त्यांच्या पायावर पाऊल ठेवून त्या पद्धतीनं आम्ही 80% समाजकारण या पद्धतीनं आम्ही काम करतो. काहीतरी माणसाला आपण तिथं जर गेलो तर लोकांचा अधिक पद्धतीनं आपण प्रश्न सोडवू शकेल. जिल्हा परिषदमध्ये गेल्यानंतर आपण प्रभावीपणे प्रश्न मांडू शकतो. एखादा प्रश्न सुटत नसला तर साहेबांच्या माध्यमातून तिथं आपण सेवा असतील, तिथलं प्रशासन असेल यांच्यावरतीच बरं साहेबांच्या माध्यमातून सांगून तो प्रश्न सोडवला जाईल. माझं वरतीपर्यंत साहेबांच्यापर्यंत संबंध आहेत, त्या संबंधाचा कुठंतरी जनतेला फायदा होईल ही एक माझी त्या पाठीमागचं भावना आहे. बाकी मला काय जिल्हा परिषद पदच पाहिजे असं काय विषय नाही. माझी कोल्हापूर जिल्ह्यात ओळख आहे एकनाथजी शिंदे साहेबांच्या घरचा माणूस, त्यांच्या जवळचे माणूस ही एक माझी ओळख आहे. ह्या जिल्हा परिषद सदस्यापेक्षा फार मोठी आहे. तरीसुद्धा एक माणसाला प्लॅटफॉर्म पाहिजे, एक बसायला ठिकाण पाहिजे, काम करायला एक संधी पाहिजे. आपण जिल्हा परिषदेला संधी जर मिळाली तर संधी साहेबांच्या माध्यमातून आपण संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. जिल्ह्याचे नेते आपल्याला ही संधी देतील असं वाटतंय का? 100% देतील असं वाटतंय. सर्व जिल्ह्याचे नेते माननीय पालकमंत्री महोदय प्रकाशजी आंबेडकर साहेब असतील, माननीय आमचे करवीरचे आमदार चंद्रपूर नरके साहेब असतील, तसेच राजेश क्षीरसागर साहेब असतील, हे मला 100% काम करण्याची संधी देतील हा मला ठाम विश्वास आहे. माझ्यातले तळमळ बघून ते 100% मला काम करण्याची संधी देतील. या कार्यक्रमाला ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब, नामदार प्रकाश आंबेडकर साहेब उपस्थित राहिले. त्याबद्दल मी उपजिल्हा प्रमुख म्हणून या शिवसेनेचा ते आल्याबद्दल त्यांचं सागरनं कौतुक केलं, तसं मी त्यांचं या ठिकाणी पहिल्यांदा स्वागत करतो. आज हे सगळं करत असताना या सगळ्या याच्यात आजचा मार्केटिंगचं जग आहे. हे सगळं करत असताना गावाच्या ग्रामपंचायतीपासून पाणी पुरवठा संस्था असेल अशा विविध संस्थेत तिने चांगलं काम केले सागर जाधवानी. आणि हे सगळं करत असताना आज एखादा वाढदिवसाचा कार्यक्रम हा म्हणजे जल्लोष करावा किंवा त्याला वेगळं आता बिभत्स असं त्याचं हे असते, त्याचं स्वरूप असते. परंतु या याच्यातून समाजाची आणि पंचक्रोशीची गावाची समाजाची पंचक्रोशीची गरज ओळखून त्यांनी जो उपक्रम इथं आज केला आहे की एक स्वतःच्या खर्चातून चांगली नवी कोरी अशी रुग्णवाहिका ह्या समाजाला आज त्यांनी प्रदान केली आहे. हे काम तसं सोपं नाही. हे सगळं करत असताना मी सागर तसा वयानं माझ्यापेक्षा लहान आहे, परंतु ह्या परिसराचं मी एकदा जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व केलं आहे. सभापतीपदसुद्धा पंचायत समितीने जिल्ह्याचं मी ते उपभोगलं आहे. हे सगळं करत असताना त्याचं कौतुक करावं, त्याची परिस्थितीकडे बघावं किंवा त्याचं काय मला त्याची बुद्धी आहे माहीत नाही, परंतु समाजाचं मी काहीतरी देणं आहे अशी म्हणणारी माणसं विरळ आहेत. आणि त्या एवढ्या ह्याच्यात हे जे तिने आता उपक्रम केला आहे हे अतिशय त्याचं कौतुक या समाजात होईल असं मी स्वतः मानतो. तसेच त्यांची राजकीयसुद्धा त्यांची काहीतरी आता महत्त्वाकांक्षा तुम्ही आता याच्यामध्ये जिल्हा परिषदेचे इलेक्शन आहे वगैरे, तर त्यासाठीसुद्धा एक उपजिल्हा प्रमुख याचा म्हणून या परिसरातला एक ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून मी त्यांना शुभेच्छासुद्धा देतो. धन्यवाद. गोरगरीब रुग्णांची व्यथा बघून सागरजींनी जे ॲम्ब्युलन्स अर्पण केली ते अतिशय कौतुकस्पद आहे आणि त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. सर्वप्रथम मी सागरदादा साहेबांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो. तसा माझा संपर्क हा 5 ते 6 वर्षाचा आहे आणि त्यांना मी गेली 5-6 वर्ष त्यांच्याशी जवळून अनुभवताना मी खूप त्यांचं मी खूप ऑब्झर्वेशन केलेलं आहे. एक गोरगरिबांविषयी करुणा असणारे, तळमळ असणारं एक नेतृत्व आहे आणि त्यांना कोणताही कोणता लोभ नाही आहे, म्हणजे हव्यास नाही आहे,
फक्त निस्वार्थ एखाद्या व्यक्तीच्या समस्येकडं संवेदनशील पद्धतीने कसं बघावं हे त्यांना मी चांगलं ऑब्झर्व केलेलं आहे. आणि आत्तापर्यंत एकनाथ शिंदे साहेबांच्या एकदम घरचा माणूस अशी त्यांची ओळख आहे. आणि याचा फायदा काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी करत असतात, पण शिंदे साहेबांच्या जवळच्या व्यक्ती म्हणून समाजासाठी काहीतरी करणारा असा एकमेव माणूस आहे. एक स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे की समाजसेवा करण्यासाठी डोळ्यात करुणा लागते, मातृत्व लागतं, आणि ते खूप कमी लोकांच्याकडे असतं. आणि असं हे एक व्यक्तिमत्व आहे. आणि मला इथल्या लोकांना एकच सांगायचं आहे की देव नेहमी आपल्याला आपल्या आयुष्यात खूप चांगली लोकं देतो, पण त्यांना ओळखता आलं पाहिजे. आणि जर आपण त्या व्यक्तींना नाही ओळखलं तर भविष्यात देवसुद्धा असं म्हणतो की मी तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला चांगली माणसं दिली होती, पण तुम्ही त्यांना ओळखू शकला नाहीत. तर असं हे नेतृत्व आहे. आणि चांगल्या माणसांना कुठे संधी मिळाली पाहिजे, अशा लोकांना संधी दिली पाहिजे, एवढंच मी सांगतो आणि मी थांबतो. आपण पाहिलं असेल, एखादा वाढदिवस असेल तर वेगवेगळ्या पार्ट्या असतात, वेगवेगळे कार्यक्रम असतात, वेगवेगळे निमित्त शोधली जातात आणि वाढदिवस केला जातो. मात्र एक शिवसैनिक आहे जो गोरगरिबांच्यासाठी गोरगरिबांची अडचण ओळखून एक रुग्णवाहिका लोकार्पण करतोय. यासाठी त्यांना शुभेच्छा देऊया. सध्या इथंच थांबतो. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.